सर्वांना या भेळ खायला. भेळ आहे बघा. संध्याकाळची थोडी थोडी खात असते. खूप दिवस झाले आणलेली होती, म्हणजे आणून दिली होती माझ्या मुलाने. तर सांगायचं म्हणजे काय, राज ठाकरेंचा व्हिडिओ पाहत होते मी आता भाषणाचा. त्यांना पण खूप सर्दी खोकला ताप झालेला आहे आणि लोक घोषणा देत होती मोठमोठ्याने. आधी त्यांच्या भाषणाच्या आधी खूप मोठमोठ्याने घोषणा दिल्या जातात नाही का, यांचा विजय असो, यांचा जय जयकार असो, असं असं तसं असं. मग राजसाहेब काय म्हणाले, बघ अजून एखादी घोषणा राहिली असेल तर बघ कुठं राहिली का एखादी घोषणा, आणि ती पण देऊन टाक. त्यांचा जो मिश्किलपणा आहे ना हसवण्याचं, ते फार मला आवडतं. आणि मी त्यांचे सर्व भाषण पाहत असते आणि लोकांना खूप म्हणजे हसवण्याचा प्रयत्न करतात आणि हसवतात ते लोकांना. एवढं मात्र खरे, कुठलाच मंत्री किंवा कुठलीच गोष्ट असे हसवत नाही जेवढे राज ठाकरे हसवतात ना लोकांना. तुम्ही नेहमी त्यांचे भाषण बघा, तुम्ही पण हसताल. तर ते म्हणाले, बघ अजून एखादी घोषणा राहिली असेल तर ती देऊन टाक, पण मला लवकर जायचं आहे बरं का. पहिलंच त्यांनी सांगितलं की मला लवकर जायचं आहे. त्यांना माहिती आहे की हे एकदा घोषणा द्यायला लागले ना की घोषणाच चालतात, मग भाषण राहतं. आणि त्यांनी जे त्यांच्या मनात जे असतं, विचारात डोक्यात जे असतं ते विसरून जातात. म्हणून ते म्हटले मला लवकर जायचं आहे बरं का. असं म्हणजे खूप हसवलं त्यांनी. आणि त्यांना सर्दी खोकला ताप झाल्यामुळं त्यांना नीट व्यवस्थित बोलता येत नाही. ते म्हटले माझे अनुस्वारच गेले सगळे, हेच गेलेले आहेत, असं काहीतरी बोललेत ते. तेव्हा पण लोक खूप हसलेले आहेत.